तील महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी येथे कुर्ला टू वेंगुर्ला या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते, सर्व कलाकार या ठिकाणी आले होते। यामध्ये सिने अभिनेते वैभव मांगले, विना जामकर, स्वानंदी टिकेकर, बालकलाकार स्वरा ताजने व सर्व टीम या ठिकाणी उपस्थित होती। महाविद्यालयाच्या वतीने या सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला। यावेळी आपल्या न्यूज जनदरबारशी महाविद्यालयाचे प्राचार्य व कलाकारांनी संवाद साधला। त्यांनी काय संवाद साधला व चित्रपटाविषयी काय माहिती दिली ही आपण या ठिकाणी पिंपरी येथून आढावा घेत आहोत। चला तर पाहूया काय संवाद या कलाकाराने आपल्यासोबत साधलेला आहे। सर्वांना नमस्कार। रयत शिक्षण संस्था गेली 106 वर्ष महाराष्ट्रामध्ये आणि आशिया खंडामध्ये एक नावाजलेली संस्था म्हणून ओळखली जाते। या रयत शिक्षण संस्थेचं महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी जून 1983ला सुरू झालं आणि गेली 43-44 वर्षे झालं पिंपरी चिंचवड परिसरातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करते। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने महाविद्यालय काम करतं आणि म्हणून इथला असणारा सेवक, तिथं असणारे प्राध्यापक हे जीव ओतून त्यामध्ये काम करतात आणि आपला विद्यार्थी सर्वच क्षेत्रामध्ये कसा पोहोचेल, त्याचा सर्वांगीण कसा होईल, विकास होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करतं। नुकताच प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कुर्ला टू वेंगुर्ला नावाचा चित्रपट आमच्या मास कम्युनिकेशनचे काही विद्यार्थी आहेत आणि इतरही महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत, ज्यामध्ये विक्रम सुरेंद्र कांबळे यांनी प्रोडक्शन मॅनेजर आणि या चित्रपटात कृष्णाची भूमिका केलेली आहे। प्रशांत जगदाळे असोसिएट आर्ट डायरेक्टरचं काम त्यांनी केलेलं आहे। प्रमोद फंडे प्रोडक्शन मॅनेजर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। शुभम सोलकर एडिटिंगचं काम त्यांनी केलेलं आहे। आशिष वाघमारे चित्रपटाचे असिस्टंट सिनेमॅटोग्राफर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। रुपेश वाघमारे असिस्टंट साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्या महाविद्यालयातील या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग आहे आणि विशेषतः विजय कळमकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे। निर्माता म्हणून तिने अतिशय महत्त्वाची भूमिका यामध्ये पार पाडलेली आहे। आणि या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री विना जामकर, अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि महाराष्ट्रातील एक हरहुन्नरी असा अभिनेता, सर्वांचं मन वेधून घेणारा अभिनेता वैभव मांगले यांनी आज येऊन अतिशय चांगल्या प्रकाराने या चित्रपटाचं प्रोडक्शन या ठिकाणी लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे। त्या चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला आणि या महात्मा फुले महाविद्यालय परिसरामधल्या या कॅम्पसमध्ये सुमारे 5,000 विद्यार्थी या परिसरामध्ये आहेत। आणि या सर्व विद्यार्थ्यांनीसुद्धा खरं तर या निमित्तानं असं जाहीर केलं की आम्ही स्वतः तर हा चित्रपट पाहूच, पण याबरोबरच आमचे नातेवाईक, आमची मित्रमंडळी यांच्यापर्यंत आम्ही हे सगळं पोहोचवू। जे यूट्यूबवरती लिंक तयार केलेली आहे, यूट्यूब आम्ही आमच्या सर्वांच्याकडपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला हा चित्रपट सर्व महाराष्ट्रभर धुमाकूळ घालेल अशा स्वरूपाची अपेक्षा मी व्यक्त करतो आणि आपणा सर्व रसिक प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद देतो। धन्यवाद।